कसं आहे, आपण जर एखाद्या पारंपरिक महाराष्ट्रीयन वाड्यात गेलो ना, तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळेल याचा आपण एक अंदाज बांधलेला असतो. साहजिकच आहे. म्हणजे परसात लावलेला एखादा फणस असेल, आंब्याचं झाड असेल किंवा पेरू, जांभूळ अशी अस्सल देशी फळे तिथे दिसतील अशी आपली अपेक्षा असते. अगदी तेच. पण समजा तिथे देव्हाऱ्याजवळ ठेवलेल्या प्रसादाच्या ताटात आपल्या पारंपरिक मोदकाच्या अगदी शेजारी एक लाल भडक, अत्यंत आकर्षक आणि पूर्णपणे परदेशी वाटणारं फळ ठेवलं असेल तर? ते तिथे पूर्णपणे विसंगत वाटेल. म्हणजे ते तिथे शोभणारच नाही असं वाटेल. हो ना, कारण आपण मानवी स्वभावानुसार विशिष्ट पिकांना विशिष्ट हवामानाशी जोडतो. म्हणजे बघा ना, कोकण म्हटलं की हापूस आंबा, नागपूर म्हटलं की संत्री किंवा जळगाव म्हटलं की केळी. बरोबर? हे समीकरण आपल्या मेंदूत एकदम पक्क बसलेलं असतं. आपण गोष्टींना त्यांच्या मूळ स्थानानुसार वर्गीकरित करायला प्राधान्य देतो. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच हा एक अतिशय रंजक भौगोलिक विरोधाभास आहे. कारण जेव्हा आपण सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या महाबळेश्वरचा विचार करतो, तेव्हा तिथे कोणतंही स्थानिक फळ आपल्या डोळ्यांसमोर येत नाही. तिथे डोळ्यासमोर येते ती फक्त आणि फक्त स्ट्रॉबेरी. आणि काय गंमत आहे बघा, आजच्या घडीला भारताच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी तब्बल 85% उत्पादन एकट्या महाबळेश्वर पाचगणी परिसरातून येतं. बापरे, 85%? म्हणजे जे फळ मुळात भारताचं नव्हतंच, ते आज या मातीत इतकं रुजलंय की तो महाबळेश्वरचा जवळपास 300 कोटी रुपयांचा ग्लोबल ब्रँड बनला आहे. अगदी खरंय. आणि हा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच रंजक प्रवासाचा वेध घेणार आहोत. ब्रिटिशांच्या काळात एक केवळ परदेशी कुतूहल म्हणून आलेली ही स्ट्रॉबेरी आज इथल्या मातीचा अविभाज्य भाग कशी बनली, त्यामागील विज्ञान काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. हो, आणि आधुनिक तंत्रज्ञानाने या नाजूक फळाला जागतिक ओळख कशी मिळवून दिली हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. चला तर मग याचं मुळाशी जाऊया. महाबळेश्वर म्हणजे निसर्गाचं साम्राज्य. घनदाट जंगले, लाल माती आणि सह्याद्रीचे कडे. मला नेहमी प्रश्न पडतो की अशा या अस्सल देशी साम्राज्यात हे युरोपीय फळ मुळात पोहोचलं कसं? यामागे ना ब्रिटिशांची स्वतःच्या मायभूमीसारखं हवामान शोधण्याची जी धडपड होती ती कारणीभूत आहे. खरं तर 1830 ते 1840च्या दशकात भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड यांनी ही सुरुवात केली. अच्छा, म्हणजे त्यांनीच ही स्ट्रॉबेरी भारतात आणली का? हो, त्यांनी ऑस्ट्रेलियल स्ट्रॉबेरीची काही रोपं महाबळेश्वरला प्रथम आणली. त्यावेळी महाबळेश्वर ही बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी म्हणून विकसित होत होती. उन्हाळ्याच्या काहिलीतून वाचण्यासाठी ब्रिटिश अधिकारी तिथे जायचे, बरोबर? अगदी बरोबर. तिथे युरोपसारखे थंड हवामान असल्याने त्यांनी त्यांच्या बागांमध्ये हे फळ लावले. पण कसं आहे, सुरुवातीला स्थानिक लोकांसाठी हे केवळ एक लालभडक आणि विचित्र दिसणारं फळ होतं. साहजिक आहे, त्यांच्या लागवडीशी इथल्या लोकांचा काहीही संबंध नव्हता. म्हणजे सुरुवातीला हे फळ फक्त साहेबांच्या बागेपुरतंच आणि त्यांच्या छंदापुरतंच मर्यादित होतं. बरोबर. पण मग एखादा परदेशी छंद थेट सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात व्यावसायिक पीक म्हणून कसा बदलू शकतो? मला वाटत नाही की ब्रिटिशांनी स्वतःहून इथल्या शेतकऱ्यांना यासाठी काही प्रशिक्षण वगैरे दिलं असेल. तुम्ही बरोबर ओळखलात. इथला इतिहास खरोखरच मुख्य प्रवाहातून निष्ठलेला आहे आणि तो अत्यंत अनपेक्षित आहे. 1837 ते 1864 या काळात ब्रिटिश सरकारने काही कैद्यांना ठाणे आणि महाबळेश्वरच्या तुरुंगात ठेवले होते. कैदी? पण कैद्यांचा आणि शेतीचा काय संबंध? हेच तर रंजक आहे. हे कैदी चीन आणि मलाया म्हणजे आत्ताचा मलेशिया तिथून आणले होते. आणि या विशिष्ट परदेशी कैद्यांना त्यांच्या मूळ देशातील शेतीचे, विशेषतः युरोपीय भाज्या आणि फळांचे चांगले ज्ञान होते. एक मिनिट. चीन आणि मलायातून आणलेले कैदी आणि त्यांनी महाबळेश्वरमध्ये शेती केली? हो ना. ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांच्या बागा फुलवण्यासाठी कुशल मजुरांची गरज होतीच. त्यामुळे त्यांनी या कैद्यांचा वापर करून घेतला. बापरे, हे खरोखरच अवाक करणारं आहे. आणि याच कैद्यांनी पुढे महाबळेश्वरामधील स्थानिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना स्ट्रॉबेरी, बटाटे आणि इतर इंग्रजी भाज्यांची लागवड कशी करायची याचे धडे दिले. म्हणजे एका परदेशी फळाची लागवड कशी करायची हे शिकवणारे लोक युरोपियन कृषीतज्ञ होते नाही, तर चक्क सक्तीच्या मजुरीवर असलेले कैदी होते. अगदी तेच. हा जागतिक शेती आणि बिगर कृषी घटकांचा एक अतिशय धक्कादायक संगम आहे. आणि हाच तो ऐतिहासिक दुवा आहे जो सहसा सांगितला जात नाही.
खरंच हा इतिहास खूपच वेगळा आहे. मग पुढे काय झालं? पुढे 1860 ते 1890 दरम्यान ठाणे तुरुंगातील कैद्यांच्या मदतीने यावर आणखी मोठे प्रयोग झाले. पण तरीही पुढची जवळपास 100 वर्ष या पिकाने फारशी व्यावसायिक झेप घेतली नाही. म्हणजे ते फक्त मोजक्याच ठिकाणी पिकवलं जायचं. हो, 1960 मध्ये एका स्थानिक शेतकऱ्याने केवळ 100 रोपांपासून व्यावसायिक लागवडीचा श्रीगणेशा केला. स्ट्रॉबेरीच्या एका रोपापासून 20 नवीन रोपे तयार होतात. त्यामुळे हळूहळू लागवड वाढत गेली. पण 1992 पर्यंत ही लागवड फक्त 130 ते 600 एकरांपर्यंतच मर्यादित होती. हे फळ बाजारात यायचं, पण ते फक्त ठराविक श्रीमंत लोकांच्याच ताटात दिसायचं. अच्छा, मग 1992च्या दशकात असं काय घडलं? कारण आपण पाहतो की आज 2,500 पेक्षा जास्त एकरांवर याची लागवड होते. हा एवढा मोठा विस्तार एकाएकी कसा झाला? 1992 मध्ये खऱ्या अर्थाने स्ट्रॉबेरी क्रांती झाली. आणि ती एका निर्णयामुळे. कोणता निर्णय? एका स्थानिक व्यावसायिकाने कॅलिफोर्नियातून स्ट्रॉबेरीची चॅन्डलर नावाची एक अत्यंत उत्कृष्ट जात थेट महाबळेश्वरमध्ये आणली. चॅन्डलर. पण हीच जात का निवडली त्यांनी? कारण ही जात चव, रंग, आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फळाचा आकार या सर्वच बाबतीत आधीच्या ऑस्ट्रेलियन जातीपेक्षा खूप वरचढ होती. म्हणजे ती दिसायला आणि चवीला दोन्ही उत्तम होती तर? हो, तिची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता पाहून सरकारने थेट कॅलिफोर्नियातून 25,000 रोपे मागवली. या एका दर्जेदार वाणामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की 600 एकरांवर असलेली लागवड थेट 2,000 एकरांपर्यंत पोहोचली. वा. पण इथेच माझा एक भौगोलिक प्रश्न निर्माण होतो. सांगा ना. कॅलिफोर्नियाचे हवामान हे भूमध्य सागरीय म्हणजे मेडिटेरेनियन पद्धतीचे आहे, जिथे पाऊस कमी आणि ऊन जास्त असते. बरोबर. आणि दुसरीकडे महाबळेश्वरमध्ये चेरापुंजीच्या तोडीचा पाऊस पडतो. मग या मुसळधार पावसाच्या प्रदेशात हे नाजूक कॅलिफोर्नियन पीक सडून का जात नाही? ते इथल्या मातीत कसं काय तग धरून उभं राहिलं? खूपच लॉजिकल प्रश्न आहे. यामागे महाबळेश्वरचा मायक्रोक्लायमेट म्हणजेच सूक्ष्म हवामान विभाग आणि तिथली विशिष्ट माती कारणीभूत आहे. कसं काय? सर्वात आधी पावसाचा मुद्दा घेऊया. स्ट्रॉबेरी हे पावसाळी पीक नाहीच. त्याची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पावसाळा संपल्यावर केली जाते आणि ते मार्च-एप्रिलपर्यंत चालते. अच्छा, म्हणजे पावसाचा आणि या पिकाचा थेट संबंध येतच नाही. अगदी बरोबर. या हिवाळ्याच्या काळात महाबळेश्वरचे हवामान 18 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान अतिशय थंड आणि कोरडे असते, जे या पिकासाठी अगदी आदर्श आहे. म्हणजे तापमान वाढलं तर प्रॉब्लेम होतो का? हो ना. जर उष्णता जास्त असेल तर फळाला लालसर ऐवजी तपकिरी रंग येतो आणि ते खराब होते. आणि मला सांगा, इथल्या लाल मातीचा यात काय वाटा आहे? कारण मी असं ऐकलंय की इथली तांबडी माती इतर कोणत्याही डोंगराळ भागापेक्षा वेगळी आहे. इथली जी लाल माती किंवा जांभी माती आहे, ज्याला आपण लॅटेराइट सॉइल म्हणतो, हेच इथल्या स्ट्रॉबेरीचे खरे रहस्य आहे. ते कसं? कसे, मुसळधार पावसामुळे जमिनीतील अनेक क्षार वाहून जातात, पण लोह आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड मागे राहतात. त्यामुळे या मातीत लोहाचे प्रमाण मुबलक असते. म्हणजे आयर्न? हो. आणि फळांच्या पेशींमध्ये अँथोसायनिन नावाचे जे रंगद्रव्य असते, ज्यामुळे फळाला तो गडद लालचुटूक रंग मिळतो, त्याच्या निर्मितीसाठी हे लोह अत्यंत आवश्यक असते. अरे वा. म्हणजे जमिनीतल्या लोहामुळे आणि विशिष्ट हवामानामुळे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी दिसायला अतिशय आकर्षक बनते. अगदी बरोबर. म्हणजे लाल मातीने त्याला रंग दिला आणि थंडीने त्याला आकार दिला. पण मला चवीबद्दल एक शंका आहे. विचारा. अनेकदा आपण पाहतो की परदेशात मिळणारी स्ट्रॉबेरी दिसायला खूप मोठी आणि आकर्षक असते, पण ती खाल्ली की आतून थोडी आंबट किंवा अगदी पाणचट लागते. बरोबर आहे. पण महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आकाराने त्यांच्या तुलनेत थोडी लहान असली तरी ती प्रचंड गोड आणि रसदार असते. यामागचं विज्ञान काय? फळातील पाण्याच्या आणि साखरेच्या प्रमाणात या प्रश्नाचं उत्तर दडलेले आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये पाण्याचं प्रमाण तब्बल 80% असते. 80%? बापरे. हो, त्यामुळे ती चावल्यावर अधिक रसदार लागते. पण सर्वात महत्त्वाचा आणि वैज्ञानिक मुद्दा म्हणजे यात नैसर्गिक ग्लुकोजचे म्हणजेच साखरेचं प्रमाण 10% असते. आणि इतर जातींमध्ये हे किती असतं? जगातील इतर अनेक स्ट्रॉबेरी जातींमध्ये हेच प्रमाण केवळ 7% असते. अच्छा. म्हणजे निसर्गानेच या फळात 3% जास्तीची साखर पेरली आहे तर म्हणूनच तितकी गोड लागते. हो ना. आणि याशिवाय याच्या बाह्य रचनेतही काही फरक असतो. बाह्य रचना म्हणजे काय? हे बघा,
स्ट्रॉबेरी हे एकमेव फळ आहे ज्याच्या बिया फळाच्या आत नसून बाहेरच्या बाजूला असतात. हो, ते असे हे छोटे छोटे डॉट्स दिसतात ना बाहेरून. अगदी तेच. इतर व्यावसायिक जातींमध्ये या बियांची संख्या साधारणपणे 150च्या आसपास असते, तर महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये जवळपास 200 बिया असतात. खरंच की? म्हणजे जास्त बियांचा चवीशी काय संबंध आहे का? नक्कीच आहे. या बिया जितक्या जास्त, तितके फळाच्या आतील संप्रेरकांचे म्हणजे हार्मोन्सचे कार्य अधिक प्रभावीपणे होते, ज्यामुळे फळाचा विकास आणि त्याची चव अधिक परिपक्व होते. हे खरोखरच नवं होतं माझ्यासाठी. आणि मला पूर्वी असं वाटायचं की लाल स्ट्रॉबेरी म्हणजे एकच फळ. पण या सखोल चर्चेसाठी माहिती गोळा करताना माझ्या लक्षात आलं की इथे तब्बल 14 जाती उपलब्ध आहेत. बरोबर. गेल्या काही वर्षांत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रयोगांती अनेक जाती विकसित केल्या आहेत. आज महाबळेश्वरमध्ये सुमारे 2,500 ते 2,800 एकरांवरून 30,000 ते 40,000 मेट्रिक टन वार्षिक उत्पादन घेतले जाते. हे आकडे खरोखरच थक्क करणारे आहेत. आणि यात प्रचंड विविधता आहे. उदाहरणार्थ, लवकर फळे देणारी विंटर डाऊन ही एक जात आहे. त्यानंतर स्वीट चार्ली नावाची जात आहे. स्वीट चार्ली तिचं काय वैशिष्ट्य आहे? ही जात सर्वाधिक म्हणजे एकूण उत्पादनाच्या 50% पिकवली जाते, कारण ती भारतीय हवामानाला उत्तम दाद देते. आणि चवीसाठी कोणती जात ओळखली जाते? चवीसाठी आजही सर्वोत्तम मानली जाणारी जात म्हणजे ती 1992ची चँडलर. याशिवाय कॅमारोजा, मुरानो, रानिया, एलियाना, फॉर्च्युना, विवारा अशा 14 जाती तिथे यशस्वीपणे घेतल्या जातात. हे सगळं उत्पादन, गोडवा आणि रंगाचं विज्ञान खूप आकर्षक आहे. पण आता एका अत्यंत व्यावहारिक समस्येकडे वळूया. हां, बोला. निसर्गाने या फळात 3% जास्तीची साखर दिली, याचा अर्थ असाही होतो की हे फळ खूप वेगाने सडणार. म्हणजे मी ऐकलंय की हे फळ झाडावरून तोडल्यापासून फक्त 2 दिवस टिकतं. होय, हे अत्यंत नाजूक फळ आहे. म्हणजे हे तर एखाद्या लीक होणाऱ्या बॅटरीसारखं आहे. फळ तोडल्या क्षणी त्याची स्वतःची ऊर्जा वेगाने संपायला लागते आणि ते खराब होऊ लागतं. मग फळ तोडल्यापासून ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत ची ही वेळेविरुद्धची शर्यत शेतकरी कशी जिंकतात? तुम्ही दिलेलं बॅटरीचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. विज्ञानाच्या भाषेत याला आपण फळांचे पेशीय श्वसन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो. पेशीय श्वसन म्हणजे फळ श्वास घेतं? हो. जेव्हा फळ झाडावरून तोडलं जातं तेव्हा दुपारच्या उन्हामुळे त्यात फील्ड हीट म्हणजे शेतातील उष्णता साठलेली असते. फळ तोडल्यानंतरही ते एक प्रकारे जिवंत असते आणि ते श्वास घेत असते. अच्छा. आणि या प्रक्रियेत ते स्वतःमधील साखरेचा वापर करते आणि उष्णता निर्माण करते. जर ती फील्ड हीट तशीच राहिली तर फळाच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते आणि फळ कुजायला सुरुवात होते. बापरे, म्हणजे पूर्वी यामुळेच मोठं नुकसान होत असावं. अगदी बरोबर. पण मला वाटायचं की फळ खराब होऊ नये म्हणून ते फक्त एका मोठ्या फ्रीजमध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं की काम झालं. मग ते तसं काम करत नाही का? इथेच आपला समज थोडा अपुरा पडतो. सामान्य फ्रीज किंवा कोल्ड स्टोरेज फक्त बाहेरील हवा थंड करतात. जर तुम्ही ताजी तोडलेली स्ट्रॉबेरी थेट कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली आणि आतून फळ कुजतच राहील. अरे छा, मग यावर काय उपाय आहे? या समस्येवर 2012 मध्ये क्रांतिकारक उपाय शोधला गेला. तो म्हणजे प्री कूलिंग तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान नक्की कसं काम करतं? 2012 मध्ये महाबळेश्वर जवळील भिलार ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन तालुक्यातले पहिले प्री कूलिंग युनिट सुरू केले. आज या तालुक्यात अशी 48 युनिट्स कार्यरत आहेत. बरं. या प्रक्रियेत शेतातून आणलेली फळे वेगाने 0 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाच्या चंबरमध्ये ठेवली जातात. तिथे शक्तिशाली पंख्यांच्या मदतीने अत्यंत थंड हवा फळांच्या बॉक्समधून वेगाने प्रवाहित केली जाते. म्हणजे फक्त बाहेरून थंड करत नाहीत, तर हवा आतपर्यंत पोहोचवतात. अगदी तेच. ही हवा फळाच्या गाभ्यातील उष्णता अक्षरशः खेचून बाहेर काढते. साधारणपणे 4 तास चालणाऱ्या या प्रक्रियेमुळे फळाचे श्वसन अतिशय संथ होते. म्हणजे फळ एका प्रकारच्या जैविक सुप्तावस्थेत हायबरनेशनमध्ये जातं असं म्हणता येईल का? होय, अगदी तसंच. म्हणजे फळाचं वय वाढण्याची प्रक्रियाच तात्पुरती थांबवली जाते. याचा थेट फायदा किती होतो? याचा परिणाम असा होतो की स्ट्रॉबेरीचं नैसर्गिक आयुष्य जे फक्त 40 तासांचं असतं ते थेट 100 तासांपर्यंत वाढते. बापरे, 40 तासांवरून 100 तास म्हणजे शेतकऱ्यांना फळ विकण्यासाठी दुप्पटपेक्षा जास्त वेळ मिळाला. हो ना.
या एका तांत्रिक बदलामुळे संपूर्ण अर्थशास्त्रच बदलून गेलं असेल, कारण पूर्वी 2च दिवस असल्याने स्थानिक बाजारातच फळे फेकावी लागत असतील ना? अगदी तसंच व्हायचं. पूर्वी पुरवठा जास्त आणि मागणी कमी असल्यामुळे अनेकदा दर कोसळायचे. पण आता ही 100 तासांचे टेम्पोरल बफर म्हणजेच वेळेची मुभा मिळाल्यामुळे अर्थशास्त्राचं एक नवीन दार उघडलं गेलं आहे. ते कसं? आता ही प्री कूल्ड फळे जेल आईस पॅकसह थर्माकॉल बॉक्समध्ये भरून विमानाने दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी आणि चक्क परदेशातही पाठवली जातात. तसेच रेफर व्हॅनद्वारे म्हणजेच शीत वाहनांद्वारे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बँगलोरला मोठ्या प्रमाणात पाठवली जातात. पण विमानाने पाठवणे किंवा महागड्या शीतवाहनातून पाठवणे याचा खर्च खूप येत असेल ना? मग शेतकऱ्यांना हे परवडतं कसं? होय, वाहतुकीचा खर्च प्रति किलो 30 ते 35 रुपये येतो. पण इथे पुरवठा आणि मागणीच्या गणिताची खरी मजा आहे. ती कशी? जरी वाहतुकीचा खर्च वाढला असला तरी लाखो किलो फळ रोज राज्याबाहेर आणि दूरच्या बाजारपेठेत जात असल्यानं स्थानिक बाजारातील म्हणजे पुणे आणि मुंबईतील आवक नियंत्रणात राहते. अच्छा, म्हणजे मालाचा तुटवडा निर्माण न होता तो बॅलन्स राहतो. बरोबर. त्यामुळे तिथे दराची घसरण थांबते. परिणामी डिसेंबरमध्ये प्रति किलो 450 ते 500 रुपये आणि जानेवारीत 200 ते 300 रुपये असे शाश्वत दर शेतकऱ्यांना मिळू लागले आहेत. हे खरोखरच कमाल आहे. स्थानिक बाजारावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळेच एका हंगामात या फळाची उलाढाल आज 250 ते 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकली आहे. हे एखाद्या आदर्श पुरवठा साखळी व्यवस्थापनाचं म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंटचं उत्तम उदाहरण आहे. पण तरीही आपण 30 ते 40 हजार मेट्रिक टन उत्पादनाबद्दल बोलत आहोत. हे सगळं फळ केवळ ताजे म्हणून खाल्लं जाणं शक्य नाही. इथे नक्कीच व्हॅल्यू एडिशन म्हणजे मूल्यवर्धन मोठ्या प्रमाणावर होत असणार. हो, या प्रवासातील तो एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीच्या एकूण उत्पादनापैकी तब्बल 50% फळांवर प्रक्रिया केली जाते. म्हणजे जॅम वगैरे बनवला जातो का? हो. मॅप्रोसारख्या स्थानिक कंपन्यांनी 1959 पासून यात मोठे योगदान दिले आहे. बरं. ज्या फळांचा आकार थोडा वाकडा-तिकडा आहे किंवा जी दिसायला अत्यंत आकर्षक नाहीत पण चवीला उत्तम आहेत, ती फळं प्रक्रिया उद्योगासाठी वापरली जातात. अच्छा, म्हणजे कोणतंच फळ वाया जात नाही. अगदी बरोबर. यातून जॅम, क्रश, सिरप, आईस्क्रीम, जेली टॉफी आणि अगदी स्ट्रॉबेरी वाईन सुद्धा बनवली जाते. वा. प्रक्रियेसाठी जाणाऱ्या या स्ट्रॉबेरीलाही सरासरी 45 रुपये प्रति किलो दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील एकाही फळाचे नुकसान होत नाही. या संपूर्ण प्रवासाला एका जागतिक मान्यतेची मोहर मिळणे बाकी होते आणि मला वाटतं 2010 हे वर्ष त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरलंय. बरोबर. होय. 2010 मध्ये महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग मिळाला आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरला. थोडक्यात सांगायचं तर GI टॅग म्हणजे एखाद्या उत्पादनाला मिळणारी कायदेशीर आणि जागतिक मान्यता. जसं शॅम्पेन ही फक्त फ्रान्सच्या शॅम्पेन प्रांतातच बनते, तसंच महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही इथल्या मातीची आणि हवामानाची खास ओळख आहे हे सिद्ध करणारी ही पावती आहे. अगदी तसंच. आणि या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे अधिकृतपणे उघडली गेली. फ्रान्स, बेल्जियम, मलेशिया यांसारख्या देशांमध्ये ही स्ट्रॉबेरी निर्यात होऊ लागली. ही खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा केवळ एका फळाचा सन्मान नव्हता, तर भिलार, मेटगुताळ सारख्या गावातील शेतकऱ्यांचा, ज्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले आणि टिकवले, त्यांच्या अनेक पिढ्यांच्या कष्टाचा तो जागतिक सन्मान होता. आणि आज हे फळ केवळ अर्थकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते इथल्या संस्कृतीचा आणि पर्यटनाचा एक मोठा भाग बनले आहे. मॅप्रो गार्डनमध्ये दरवर्षी भरणारा स्ट्रॉबेरी फेस्टिवल हे याचे उत्तम उदाहरण आहे. तो फेस्टिवल खरोखरच पाहण्यासारखा असतो. तो केवळ फळांचं प्रदर्शन नसून तो एक सांस्कृतिक सोहळा आहे. तिथे शिवकालीन ढोल आणि लेझिमच्या तालावर या स्ट्रॉबेरीचे स्वागत केले जाते. विचार करा, मुळात परदेशी असलेलं फळ आणि अस्सल महाराष्ट्रीयन लोककला यांचा हा संगम पर्यटकांना किती भुरळ घालत असेल. हो ना. आणि जाता जाता याच्या आरोग्याशी निगडीत फायद्यांकडेही आपण दुर्लक्ष करू शकत नाही. बरोबर. म्हणजे निसर्गाने याला फक्त चव आणि रंग दिलेला नाही, तर काही वैद्यकीय गुणधर्मही दिले आहेत. नक्कीच. या स्ट्रॉबेरीमध्ये क जीवनसत्व म्हणजे व्हिटॅमिन सी, फॉलिक ॲसिड, पोटॅशियम आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि फॅट्सचं प्रमाण, चरबीचे प्रमाण जवळजवळ नगण्य असते.
ही फळं हृदयविकाराचा धोका कमी करतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात आणि पचनाच्या तक्रारींवरही ती गुणकारी आहेत. म्हणजे चवीला गोड आणि आरोग्यालाही उत्तम. हो, आज अनेक स्थानिक बचत गट, सहकारी संस्था आणि कृषी तज्ज्ञ एकत्र येऊन सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन यांसारख्या शाश्वत पद्धतींचा वापर करत आहेत, जेणेकरून हे पोषण मूल्य अधिक शुद्ध स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचेल. तर जर आपण या संपूर्ण प्रवासावर एक नजर टाकली तर हा केवळ एका शेतीचा किंवा फळाचा विषय नाहीये. हा प्रवास आहे 1830च्या दशकात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने स्वतःच्या छन्नासाठी केलेल्या प्रयोगाचा, ज्यामध्ये नंतर चीन आणि मलयाच्या कैद्यांनी अनपेक्षितपणे आपले श्रम आणि युरोपीय शेतीचं ज्ञान ओतले. बरोबर. पुढे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 1992 मध्ये एका व्यापाऱ्याने मोठी जोखीम पत्करून आणलेली कॅलिफोर्नियाची चँडलर जात, जिला महाबळेश्वरच्या लोहयुक्त जांभ्या मातीने आणि थंडीने आपलेसे केले. आणि शेवटी आधुनिक प्रीकूलिंग तंत्रज्ञानाने या नाजूक फळाला 100 तासांचं आयुष्य देऊन सह्याद्रीच्या कुशीतून थेट मलेशियापर्यंतचा रस्ता खुला करून दिलाय. खरंच, निसर्ग, मानवी कष्ट, इतिहास आणि आधुनिक थर्मोडायनामिक्स या सर्व घटकांचा हा एक विलक्षण आणि यशस्वी मेळ आहे. यापेक्षा अधिक चांगल्या शब्दांत या प्रवासाचा सारांश मांडता येणार नाही. हा खऱ्या अर्थाने एका जागतिक एकत्रीकरणाचा म्हणजे ग्लोबल सिंथेसिसचा सर्वोत्तम नमुना आहे. सुरुवातीला आपण त्या पारंपरिक वाड्यातल्या देव्हाऱ्याजवळ ठेवलेल्या परदेशी वाटणाऱ्या लाल भडक फळाची कल्पना केली होती. आता या सखोल चर्चेनंतर मला वाटतं ते फळ तिथे मुळीच परदेशी वाटणार नाही. नक्कीच नाही. इथल्या लाल मातीने आणि इथल्या शेतकऱ्यांच्या घामाने त्याला पूर्णपणे आपलंसं केलंय आणि आता ते अस्सल महाबळेश्वरकर झाले आहे. पण जाता जाता ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करण्यासाठी मी एक रंजक मुद्दा देऊ इच्छिते. कोणता? महाबळेश्वरने एका पूर्णपणे परदेशी स्ट्रॉबेरीला स्वतःची ओळख बनवले. तंत्रज्ञान आणि लाल मातीच्या जोरावर जगभरात आपला ठसा उमटवला. आज जागतिक हवामान बदल वेगाने होत आहे. तापमानाचे पारंपरिक निकष बदलत आहेत. हे एक मोठं आव्हान आहे. जर आजच्या भारतीय शेतकऱ्यांनी अशीच नवनवीन भौगोलिक आणि तांत्रिक समीकरणे जुळवून आणली तर भविष्यात आणखी कोणती परदेशी पिके किंवा फळे भारताची नवीन जागतिक ओळख बनू शकतील? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कदाचित ड्रॅगन फ्रूट किंवा किवी की आणखी काही आपण विचार केला पाहिजे. पुढच्या सखोल चर्चेत असाच एक नवीन माहितीपूर्ण आणि रंजक विषय घेऊन आम्ही नक्की येऊ. तोपर्यंत ही सखोल चर्चा ऐकल्याबद्दल धन्यवाद.